आज विधानसभेमध्ये राज्यामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या सेवनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पुण्यामधील वाढत असलेल्या घटनांमुळे कायद्याचा धाक राहिलेला नसून पुणे आता उडता पंजाब झालंय असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं। त्यांच्या याच वक्तव्याला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे। पाहूयात। खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे। ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय, वाईट अवस्था पुण्याची झाली। एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक एक त्याला एक नाव आहे, तिथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही। पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे। तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे। देशभरात त्याची बदनामी होते। उलट नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे। शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।